पिला दे साकिया, पैमान पैमाने के बाद होश की बातें करूंगा, होश में आने के बाद पिला दे साकिया। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, सतीश विंचुरकर. तर आपण आज पंकज उदास सर यांनी गायलेली ही गझल, अतिशय लोकप्रिय अशी ही गझल आपण करणार आहोत. तर ह्या गझलेबद्दल सांगतो. ही गझल पूर्णपणे आसावरी रागावर आधारित आहे. आसावरी रागावर. तर आसावरी रागामध्ये काय आहे आता, आणि विशेष म्हणजे ही गझल फक्त मध्य सप्तकात चालते. इकडे तार सप्तकात कुठेही जात नाही, या सहापर्यंत फक्त जाते, मंद्र सप्तकात येत नाही. आणि दुसरं म्हणजे याच्यात आसावरीमध्ये गंधार, धैवत म्हणजे ध आणि निषाद म्हणजे नि हे तीन कोमल लागतात. ग, ध आणि नि हे तीन कोमल लागतात. बाकीचे स्वर शुद्ध आहेत. हा आसावरीचा ही सुरावट आहे आसावरीची. धनी सा नि ध प म ग रे सा. ठीक आहे. तर गझलच्या अगोदर सुरुवातीला एक या ठिकाणी दोन शेर आहेत. खूप सुंदर त्याचा अर्थ आहे. तर ते आपण बघूयात. पत्ती 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 गुलाब हो जाती, धम ग ग ग पत्ती पत्ती गुलाब गम हो जाती, धम हर कली, इसे में हर कली मेहरे ख्वाब, मेहरे ख्वाब हो जाती. आता ही एक हरकत आहे. ही हरकत तुम्हाला शांतपणे शिकवतो म्हणजे ती कळेल, कारण ती खूप स्पीडने वाजायची. हो जाती मध मध पध निध प मध पध पम हो जाती. तूने डाली ना, सगळ्यांनी वर्ष, तूने डाली ना मैं कशा, शावरी शा नजरे नजरे नजरे, तूने डाली ना मैं कशा नजरे नजरे, धसा निधम धसा निधम नजरे, वर्ण शबनम शराब हो जाती. असाच एक दुसरा शेर आहे. पत्ती पत्ती गुलाब क्या होगी, इथं दोनदा आहे. सुरुवातीला वेगळंच क्या हो धम धम क्या होगी, धम 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 क्या होगी, हर कली मेहरे ख्वाब क्या होगी. ही दुसरी हरकत. क्या होगी धप धप धनी धप म, पहिली मध पधनी धप म, ही धप धप धनी धप म, हर हर कली मेहरे ख्वाब क्या होगी, धप धनी धप म क्या होगी, जिसने लाखों हंसी देखे हे ऍड याच्यामध्ये ते पहिल्यासारखंच आहे पण इतका जिसने लाखों हंसी देखे हो उसकी नीयत खराब
अब क्या होगी. आता इथून गझल सुरुवात होते. सॉरी. ला पिला दे नी सॉरी धसानी धम धसानी धम ला पिला दे साकिया गम गम साकिया गम गम गम. आता ह्यानंतर जी हरकत आहे ती लक्षात ठेवा, कारण हा जो पॅटर्न मी शिकवणार आहे हा पॅटर्न तुम्हाला तिन्ही कडव्यामध्ये म्हणजे अंतरामध्ये 2 वेळा आणि तिन्ही कडव्यामध्ये प्रत्येक कडव्यामध्ये दोन वेळा असं एकूण 8 वेळा हा पॅटर्न वाचतो. त्याच्यामुळे हा पॅटर्न मी जो शिकवणार आहे तो पूर्ण लक्षात ठेवा. पैमाना मध पैमाना पैमा पैमा निधसनी निधसनी पैमा पैमाना मध पैमाना पैमा निधसनी पैमा पैमाना पैमा निके धनी. हा शुद्ध पण आहे बघा, हा शुद्ध ध पण वापरला आहे. आसावरीमध्ये हा शुद्ध ध लागत नाही, पण यांनी हा वर्चस्व घेतलेला आहे. पैमान पैमाने के धन नेके बार बार मधन धन मधन धन मधन धन बार. हा पॅटर्न पैमान पैमाने के बार. हा एवढा पॅटर्न पक्का करा, तुमची गझल पक्की होती. पैमान पैमाने के बार होश की बात धसनी धम धसनी धम होश की बातें करूंगा होश की बात बात होश की बात होश की धसनी धम धसनी धम बात मग सागम मग सागम होश की बातें करूंगा गम गधम गम गधम ते करूंगा ते करूंगा गम गधम. आता पुढचा तो पॅटर्न शिकवला आपण. होश में आने के बाद अंतरामध्ये 2 वेळा प्रत्येक कडव्यामध्ये 2 वेळा हा पॅटर्न आहे. हा पॅटर्न पक्का करा. होश में आने के बाद पिला दे साथिया. तर अशा प्रकारे आपला 2 शेर त्याचे आणि स्थायी ज्याला ध्रुवपद म्हणतात मराठीमध्ये ते आपलं संपलेलं आहे. आता आपण याचा अंतरा घेऊ. याच्यामध्ये 3 अंतर आहेत. अंतरा तर याचं हे आहे की तिन्हीपैकी एक अंतरा तुम्हाला आला की बाकीचे सगळे अंतर वाजवता येतात. तर अंतरा पण सोपा आहे, एकच ओळ शिकायची. दिल मेरा सानी सा दिल मेरा लेने की खातिर निधनी सानी सा सा लेने की खातिर निधनी सा निधनी सानी सा सा दिल मेरा सानी सानी सा सानी धनी सानी सा लेने की सानी सानी धनी सानी सा ने की खातिर मिन
मिन्नत क्या, हे शिकलो आपण. मिन्नत क्या, मिन्नत क्या की, हा पॅटर्न. कैसे नजरे धसनी ध, होश की पॅटर्न. होश की बातें करूंगा, कैसे नजरे तेरे लिए, मतलब निकल जाने के बाद, परत पॅटर्न. मतलब निकल जाने के बाद पिला दे साकिया. तर अशा प्रकारे आपण ही गझल पूर्णपणे शिकलेली आहे, नोटेशन शिकली आहे. एक कडवं, एक ध्रुवपद आणि 2 शेर. आता आपण याचे पुढचे कडवे फक्त वाजून बघूया. सुरखरू होता है इंसान ठोकरे खाने के बाद, रंग लाती है हिना पत्थर पे पिस जाने के बाद, साकिया. आणि पुढचं कडवं आहे. वक्त सारी जिंदगी में वो ही गुजरे कठिन, एक तेरे आने से पहले, एक तेरे जाने के बाद, पिला दे साकिया. तर अशा प्रकारे ही गझल पूर्णपणे संपली आहे मित्रांनो. तर माझी आपल्याला विनंती आहे, जर आपल्याला माझी ही शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर कृपया माझ्या ह्या चॅनलला लाईक करा आणि आपल्या प्रियजनांना शेअर करा जे शिकत असतील गाणे त्यांना. आणि मुख्य म्हणजे तुम्ही सबस्क्राईब करा. त्यामुळे काय होते की माझे पुढचे जे व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन आपल्याला मिळतं. धन्यवाद.